काळ होता 1993 नंतरचा. बाबरी पाडण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत दंगली उसळल्या. मग दंगलीला जबाबदार ठरलेल्या लोकांवर खटले भरू जाऊ लागले. अशाच खटल्यांमध्ये एक आरोपी होते, बाळासाहेब ठाकरे. राज्यभरात एकूण 140 खटले बाळासाहेबांवर दाखल करण्यात आले होते. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना वर्तमानपत्रातून चिथावणीखोर लिखाण करण्यात आल्याचे हे आरोप होते. राज्यातल्या एकूण 140 खटल्यांमध्ये संपादक म्हणून आरोपी नंबर 1 होते बाळासाहेब ठाकरे आणि आरोपी नंबर 2 होते सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. आता त्यावेळी संजय राऊत हे कायद्याच्या दृष्टीनं आरोपी क्रमांक 2 होते. पण गेल्या 4 वर्षात संजय राऊत हे आपल्या पक्षाच्या नेत्यांसाठीच आरोपी व्हायला लागले. शिवसेनेतल्या पहिल्या बंडावेळी शिंदेच्या नेत्यांनी संजय राऊतांवर थेट आरोप केले होते. पण आता शिवसेनेच्या दुसऱ्या बंडाच्या वेळी याच संजय राऊतांना मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. फुटलेल्या खासदारांना थेट पत्रकार परिषदेत शिवीगाळ करणं, ऑपरेशन तुडवाची भाषा करणं, यामुळे आता शिंदेचे खासदार संजय राऊत यांना थेट टार्गेट करतायत. यामुळे आताच्या ठाकरे सेनेच्या फुटीला संजय राऊतच जबाबदार असल्याच्या चर्चा का होत आहेत? आरोपी क्रमांक 2 असलेले संजय राऊत आता फुटीमागचे मुख्य केंद्रबिंदू का झालेत? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं, तेव्हा शिंदेसोबत गेलेल्या जवळपास सगळ्याच नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार आरोप केले होते. आमदार दीपक केसरकरांनी तर 3 पानी पत्र लिहून संजय राऊत पक्ष संपवत असल्याचे आरोप केले. त्यानंतर गेल्या 4 वर्षात एकनाथ शिंदेपासून शिंदेच्या सेनेतील सगळेच नेते संजय राऊतांवर आक्रमकपणे टीका करतात. महाविकास आघाडीच्या स्थापनेत राऊतांची असलेली प्रमुख भूमिका, शरद पवारांशी वाढलेली त्यांची जवळीक आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत पक्ष नेऊन शिवसेनेच्या मूळ हिंदुत्ववादी मतदारांशी केलेली प्रतारणा, यामुळे पहिल्या बंडावेळी संजय राऊत सर्वाधिक टार्गेट झाले होते. पण आता शिवसेनेत पडलेल्या दुसऱ्या फुटीला संजय राऊतच जबाबदार असल्याचं का म्हटलं जात आहे? त्याची कारणं बघावी लागतात. यातलं पहिलं कारण म्हणजे पक्ष संघटना वाढवण्यात राऊतांची भूमिका काय. रोज सकाळी 10 वाजता संजय राऊत हे माध्यमांसमोर येतात आणि विरोधकांवर परखड टीका आणि आरोप करतात. पण या पलीकडे संघटनात्मक पातळीवर राऊतांनी पक्षासाठी काय केलं, हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. उलट रस्त्यावरची लढाई हा शिवसेनेचा मूळ पिंड होता. पण राऊतांनी ही लढाई माध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये बंद केल्याचे आरोप नेहमीच होतात. यामुळं विरोधक सुद्धा राऊतांच्या टीकेकडे फारसं लक्ष देत नाहीत, हेच आजवर दिसून आलंय. संजय राऊत हे ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते. पक्षातल्या फुटीनंतर राऊतांनी खंबीरपणे ठाकरेंची साथ दिली. या सगळ्या गोष्टी नाकारता येत नाहीत. पण माध्यमांमध्ये पक्षाची आक्रमक बाजू मांडताना राऊतांनी पक्ष वाढवण्यासाठी किती प्रयत्न केले, हा कळीचा मुद्दा ठरतो. 2022च्या फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला रिकन्स्ट्रक्शन करण्याची गरज होती. त्यासाठी थेट ग्राउंडवर जाऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी कनेक्ट साधून त्यांना बळ देणं गरजेचं होतं. ठाकरेंच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून ही राऊतांची मुख्य जबाबदारी होती. पण राऊतांनी गेल्या 4 वर्षात राज्यभर संघटना वाढवण्यासाठी किती बैठका आणि दौरे केले, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागतं. धारावी पुनर्विकास, मराठी सक्तीच्या विरोधात केलेलं आंदोलन, यामध्ये ठाकरेंसोबत संजय राऊत आघाडीवर होते. पण मुंबईच्या बाहेर उर्वरित महाराष्ट्रात संजय राऊत फारसे ऍक्टिव्ह दिसले नाहीत. आता सध्याच्या खासदार फुटीची फक्त चर्चा सुरू असतानाच संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत या फुटीर खासदारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल ओमराजेंच्या विरोधात लागल्यानंतर ते ठाकरेंकडे परत येतील असं बोललं जात होतं. पण ओमराजेंची मनधरणी करण्याऐवजी त्यांना नामचीन गद्दार म्हणणं, फुटलेल्या खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवाची भाषा वापरणं, यामुळे संजय राऊतांबद्दल शिवसेनेच्या नेत्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं बोललं जातं. एकूणच संजय राऊत संवादाऐवजी कायमच संघर्षाची भाषा वापरत असल्यामुळं जाणारे सोडून जातात आणि येण्याची इच्छा असणाऱ्यांचे परतीचे दोर कापले जातात, असाच आरोप संजय राऊत यांच्यावर होत असतो. त्यामुळेच माध्यमांमध्ये पक्षाची प्रतिमा जपण्यात राऊत यशस्वी झाले असले तरी पक्षाची मुळं भक्कम करण्यात संजय राऊत अपयशी झाल्याची टीका नेहमी होते. पक्षफुटीला संजय राऊतच जबाबदार आहेत असं म्हणण्यामागचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे नवीन नेतृत्व पुढे आणलं नाही. कोणत्याही पक्षाचं भविष्य नवीन नेतृत्वावर अवलंबून असतं. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते नवीन चेहरे तयार करण्याचं. पण या काळात पक्षात ठाकरे परिवाराशी संबंधित व्यक्ती सोडल्या तर नवीन नेतृत्वच तयार झालं नसल्याचं दिसतं. पक्षात सब कुछ राऊत असं चित्र आहे. संजय राऊतांच्या रूपात पक्षात एक्स्ट्रा पॉवर सेंटर तयार झालंय असंच म्हटलं जातं. यावरून थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातही अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याच्या चर्चा होतात.
राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारख्या आक्रमक चेहऱ्याचं नाव चर्चेत होतं. त्यांना ठाकरेंकडून पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण संजय राऊतांनी राज्यसभेच्या जागेसाठी थेट शरद पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला. यामुळे ठाकरे गटाच्या बैठकीत चतुर्वेदींनी ठाकरेंसमोरच राऊतांवरची नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेच्या जागेच्या या वादावरूनच आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची कॉलर धरल्याचा दावा शिंदेच्या नेत्यांकडून त्यावेळी करण्यात आला होता. आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नवीन नेतृत्वाबद्दल विचार केला तर सांगली लोकसभेची जागा ही मूळची काँग्रेसच्या वाट्याला येणार होती. पण तिथे ठाकरे गटानं ही जागा हट्टानं मिळवून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. स्वतः संजय राऊत यांनी सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाल्याची घोषणा केली होती. आता चंद्रहार पाटील यांच्या रूपात पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी मराठा नेतृत्व मिळाल्याचं बोललं जात होतं. ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांना तिकीट देण्यासाठी स्वतः राऊत आग्रही होते. सांगलीसाठी ठाकरेंनी काँग्रेससोबत पंगा घेतला होता, पण चंद्रहार पाटील यांचा लोकसभेला पराभव झाला. त्यानंतर त्यांना बळ देण्यासाठी किंवा त्यांना सांभाळण्यासाठी राऊत किंवा ठाकरेंकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याचं सांगण्यात आलं. पण शिंदेच्या शिवसेनेकडून मात्र चंद्रहार पाटील यांना बळ देण्याचा शब्द देण्यात आला. स्वतः श्रीकांत शिंदेंनी चंद्रहार पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना जी ताकद लागेल ती आम्ही निश्चित देऊ. आमचे नेते प्रत्येक कार्यकर्त्याला वेळ देतात, भेटतात असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी चंद्रहार पाटील यांना ऑफर दिली होती. त्यानंतर चंद्रहार पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना संजय राऊत, सुषमा अंधारे अशा मोजक्याच नेत्यांभोवती फिरत असल्याचं दिसतं. त्यात संजय राऊत यांच्या हातात पक्षाची सगळी सूत्र असल्यामुळं पक्षात नवीन नेतृत्व तयार होत नसल्याची टीका केली जाते. ठाकरे सेनेच्या फुटीला संजय राऊत जबाबदार असल्याचं आणखी एक कारण सांगितलं जातं, ते म्हणजे सल्लागाराची भूमिका. 2019ला संजय राऊत यांनी शरद पवारांशी जवळीक साधून महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात घडवून आणला. यामुळे 2.5 वर्ष शिवसेनेला सत्ता मिळाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सर्वाधिक संख्याबळ असून सुद्धा भाजपला तेव्हा विरोधात बसावं लागलं. पण या निर्णयामुळे ठाकरेंच्या नेत्यांमध्येच नाराजी निर्माण झाली. पक्षाचा हिंदुत्ववादी मतदार लांब जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. यातूनच पक्षात शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं. थोडक्यात संजय राऊतांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा सल्ला ठाकरेंना दिला. त्यासाठी स्वतः सूत्रधाराची भूमिकाही बजावली. यामुळे शिवसेनेला तात्पुरती सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी त्याचा लॉंग टर्मचा फटका पक्षाला बसल्याचं स्पष्ट आहे. संजय राऊतांचा पक्षात वाढलेला हस्तक्षेप हे सुद्धा पक्ष सोडण्याचं मुख्य कारण असल्याचं शिंदेच्या नेत्यांनी सांगितलं होतं. पक्षफुटीनंतर ठाकरे आणि संजय राऊतांनी शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात गद्दारीचं नरेटिव्ह तयार केलं. बाळासाहेबांचा पक्ष चोरल्याची त्यांच्यावर टीका केली. यामुळे ठाकरेंच्या बाजूनं मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली. पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जास्त जागा लढवून सुद्धा ठाकरेंचा स्ट्राईक रेट कमी राहिला. ह्या उलट शिंदेनी 15 जागा लढवत 7 खासदार निवडून आणले आणि आपला परफॉर्मन्स सिद्ध केला. त्यानंतर विधानसभेलाही शिंदे ठाकरेंपेक्षा वरचढ राहिले. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा ठाकरेंना अपेक्षित यश मिळालं नाही. मुख्य म्हणजे राज ठाकरेंसोबत युती करून सुद्धा ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता गेली. त्यामुळं महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शिवसेनेची ताकद विभागली गेली आणि त्याचाच फटका ठाकरेंना बसल्याचं बोललं जातं. त्यामुळं संजय राऊतांनी केलेला हा प्रयोग ठाकरेंच्या लॉंग टर्म राजकारणात पूर्णपणे फसल्याचं चित्र आहे. संजय राऊत हे पक्षाच्या विचारधारेची, रणनीतीची आणि निर्णय प्रक्रियेची सार्वजनिक ओळख बनलेत. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या या डाऊनफॉलसाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचे आरोप होतात. आता खासदारांच्या या नव्या फुटीनंतर पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावरच बोट दाखवलं जात आहे. राजकीय परिस्थिती कशीही असली, नेत्यांच्या फुटीमागची कारणं काहीही असली तरी शिवसेनेच्या दोन्ही फुटीवेळी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेलं संजय राऊत हे नाव कॉमन आहे. संजय राऊत ठाकरेंची शिवसेना संपवतायत हा आरोप 2022लाही झाला आणि 2026ला सुद्धा होतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीला संजय राऊतच जबाबदार आहेत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.